नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 16 नोव्हेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा पहिला प्रश्न होता, केंद्र सरकारने कोणत्या संघटनेसाठी पहिली सर्व महिला बटालियन मंजूर केली? तर CISF। यानंतर पुढील प्रश्न, भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा म्हणजेच IITF कोठे आयोजित करत आहे? तर दिल्लीमध्ये। यानंतर पुढील प्रश्न, अमेरिकाचे पुढील संरक्षण सचिव कोण झालेले आहेत? तर पीट हे सेट झालेले आहेत। यानंतर पुढील प्रश्न, जगातील पहिले हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर कोठे स्थापन केले जाईल? तर लेहमध्ये। यानंतर पुढील प्रश्न होता, जागतिक मधुमेह दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर 14 नोव्हेंबर दिवशी जागतिक मधुमेह दिवस साजरा केला जातो। यानंतर पुढील प्रश्न आहे, अलीकडेच चर्चेत आलेला सुखना तलाव कोणत्या शहरात आहे? तर चंदीगड या शहरामध्ये आहे। कोणत्या शहरामध्ये? चंदीगड या। यानंतर पुढील प्रश्न, 2024 चा बुकर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर सामंथा हार्वे यांना 2024 चा बुकर पुरस्कार मिळालेला आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईल कोणत्या संस्थेने विकसित केलेली आहे? तर DRDO या संस्थेने, म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने। ठीक आहे। यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अमनदीप जोहल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। यानंतर शेवटचा प्रश्न होता, सर्वात मोठ्या तटीय संरक्षण सराव सी व्हिजिल 24 ची चौथी आवृत्ती कोण आयोजित करेल? तर भारतीय नौदल आयोजित करणार आहे। यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर आजचा पहिला प्रश्न आहे, तर कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिकाने नोव्हेंबर 2024 मध्ये आपला सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार डॉमिनिका अवॉर्ड्स ऑफ ऑनर कोणाला देण्याची घोषणा केलेली आहे? तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नरेंद्र मोदी यांना देण्याची घोषणा केलेली आहे। ठीक आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर कॅरिबियन देश डॉमिनिका सरकारने जाहीर केलेले आहे की ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोव्हेंबर 2024 मध्ये देशातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार डॉमिनिका अवॉर्ड्स ऑफ ऑनर देऊन सन्मानित करणार आहेत। तर कोविड-19 महामारीच्या काळात डॉमिनिकामध्ये पंतप्रधान मोदींनी केलेले योगदान आणि दोन्ही देशांमधील भागीदारी मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या समर्पणाबद्दल भारतीय पंतप्रधानांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची टीप देखील पाहून घेऊयात मित्रांनो। तर डॉमिनिकाच्या पंतप्रधान कार्यालयाने एक निवेदनात म्हटलेले आहे की डॉमिनिकाच्या कॉमनवेल्थच्या अध्यक्षा सिल्व्हानी बर्टन यांना 19 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत जॉर्ज टाउन गायना येथे होणाऱ्या भारत कॅरिकॉम शिखर परिषदेदरम्यान हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे। ठीक आहे। यानंतर मित्रांनो पुढील दुसरा प्रश्न, तर गुरु नानक जयंती किंवा गुरुपर्व 2024 कधी साजरी केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 15 नोव्हेंबर रोजी। केव्हा? तर 15 नोव्हेंबर रोजी। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर गुरु नानक जयंती किंवा गुरुपर्व 15 नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारत आणि जगभरात धार्मिक उत्साहाने साजरी केला जातो। तर हे पहिले शीख गुरु गुरु नानक देवजी यांचा जन्म आहे, ज्यांनी शीख धर्माचा पाया घातला। तर यावर्षी देशाने गुरु नानक देव यांची 555वी जयंती साजरी केलेली आहे। तर गुरु नानक यांच्याबद्दल आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात मित्रांनो। त्यांचा जन्म 1469 मध्ये कार्तिक पौर्णिमेला तलवंडी येथे झाला आणि ते पहिले शीख गुरु आणि शीख धर्माचे संस्थापक आहेत।
आणि त्यांची जयंती गुरु नानक जयंती म्हणून साजरी केली जाते आणि गुरु ग्रंथ साहिब हा शीख धर्माचा पवित्र ग्रंथ आहे। यानंतर मित्रांनो आपण शिखांच्या 10 गुरूंची नावे देखील या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहिले आहे गुरु नानक देव, यानंतर गुरु अंगद देव, गुरु अमरदास आणि यानंतर गुरु रामदास, गुरु अर्जन देव आणि गुरु हरगोविंद, गुरु हर राय, यानंतर गुरु हरकृष्ण, यानंतर गुरु तेग बहादूर आणि गुरु गोविंद सिंग। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न तिसरा, तर आशियातील सर्वात मोठा खुला व्यापार मेळा बाली जत्रा कोणत्या राज्यात सुरू झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए ओडिशा या राज्यामध्ये। कोणत्या राज्यामध्ये? ओडिशा या राज्यामध्ये। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर ओडिशाचा प्राचीन सागरी व्यापार इतिहास साजरा करण्यासाठी आशियातील सर्वात मोठा ओपन एअर व्यापार मेळा बाली जत्रा साजरा केला जातो। तर 2024 सालचा मेळा कार्तिक पौर्णिमेला सुरू झाला आणि 22 नोव्हेंबरला संपेल। यानंतर हा सण ओडिशाच्या जुन्या परंपरेचे स्मरण करतो, ज्यामध्ये व्यापारी कार्तिक पौर्णिमेच्या वेळी महानदीवर बोईटा नावाच्या बोटीतून दुसऱ्या देशांत जात असत। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न चौथा देखील पाहून घेऊया। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2024 रोजी पहिल्या बोडोलँड महोत्सवाचे उद्घाटन कोठे केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नवी दिल्ली या ठिकाणी केलेले आहे। कोठे? तर नवी दिल्लीमध्ये। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2024 रोजी पहिल्या बोडोलँड महोत्सवाचे उद्घाटन केले। तर शांतता राखण्यासाठी आणि एक दोलायमान बोडो समाज निर्माण करण्यासाठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या विषयावर 2 दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन झालेले आहे। यानंतर पुढील माहिती, तर बोडोलँडमध्ये तसेच आसाम, पश्चिम बंगाल, नेपाळ आणि ईशान्येकडील इतर आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागात राहणाऱ्या स्थानिक बोडो लोकांना एकत्र आणणे हा या उत्सवाचा उद्देश आहे। यानंतर उत्सवाची थीम काय आहे? तर समृद्ध भारतासाठी शांतता आणि सौहार्द। ठीक आहे। यानंतर पुढील 5वा प्रश्न, तर राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण म्हणजेच NALSA चे नवीन कार्यवाहक अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणचे नवीन कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर त्यांची नियुक्ती 11 नोव्हेंबर 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेली आहे। तर न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई सरन्यायाधीश संजीव खन्ना यांची जागा घेतील। यानंतर महत्त्वाची टीप देखील पाहून घेऊयात आपण। तर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे भारताचे 51वे सरन्यायाधीश बनलेले आहेत। यानंतर राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण NALSA ची स्थापना विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 अंतर्गत समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर सेवा प्रदान करण्यासाठी आणि विवादांचे सौहार्दपूर्ण निराकरण करण्यासाठी लोक अदालती आयोजित करण्यासाठी करण्यात आलेली आहे। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न 6वा पाहूया। तर व्यवसायातील पहिल्या फॉर्च्यून 100 सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत एकमेव भारतीय कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुकेश अंबानी आहेत। कोण आहेत? तर मुकेश अंबानी। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील आपण या ठिकाणी पाहूयात। तर प्रभावशाली अमेरिकन फॉर्च्यून मासिकाने व्यवसायातील 100 सर्वात शक्तिशाली लोकांची पहिली यादी प्रसिद्ध केलेली आहे। तर यानंतर टेल्सा आणि स्पेसएक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी CEO एलॉन मस्क या यादीत अग्रस्थानी आहेत। यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणजेच RIL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक CMD मुकेश अंबानी $100 अब्ज अंदाजे निव्वळ संपत्ती असलेले या यादीतील एकमेव भारतीय उद्योगपती आहेत। यानंतर मित्रांनो पुढील माहिती पाहूया। तर त्यांना
जगातील 12व्या क्रमांकाचा सर्वात शक्तिशाली व्यावसायिक लीडर मानण्यात आलेले आहे, हेही लक्षात ठेवा. आणि शीर्ष 3 सर्वात शक्तिशाली व्यावसायिक लोक आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर एलॉन मस्क अमेरिकन टेल्सा आणि स्पेसएक्सचे सीईओ, त्यानंतर जेन्सेस हुआंग अमेरिकन सीईओ आणि चिप निर्माता नविडियाचे संस्थापक, यानंतर सत्या नडेला भारतीय अमेरिकन मायक्रोसॉफ्टचे सीईओ आणि अध्यक्ष. यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर नोव्हेंबर 2024 मध्ये दुबई नॉलेज पार्क येथे सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या पहिल्या परदेशी कॅम्पसचे उद्घाटन कोणी केले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी डॉक्टर एस जयशंकर यांनी केलेले आहे. कोणी? तर डॉक्टर एस जयशंकर यांनी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर डॉक्टर एस जयशंकर यांनी दुबई नॉलेज पार्क येथे सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या पहिल्या परदेशी कॅम्पसचे उद्घाटन केले. तर व्यवस्थापन तंत्रज्ञान आणि माध्यमांमध्ये कार्यक्रम ऑफर करणारे हे दुबई कॅम्पस भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुरूप आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील पॉइंट आहे तर नवीन कॅम्पस दुबईच्या वैविध्यपूर्ण प्रवासी समुदायाला सेवा देखील देईल. यानंतर पुढील 8वा प्रश्न, तर राष्ट्रीय पत्रकार दिन 2024 कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जातो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. शॉर्टमध्ये आहे, लक्ष द्या माहितीकडे. तर 1966 मध्ये प्रेस काउन्सिल्स ऑफ इंडियाच्या स्थापनेच्या स्मरणार्थ राष्ट्रीय पत्रकार दिवस दरवर्षी 16 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. तर यानंतर लोकशाही समाजात स्वातंत्र्य आणि जबाबदार प्रेसचे महत्त्व ओळखण्याचा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये बिहारमधील कोणत्या शहरात एम्सची पायाभरणी केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी दरभंगा या शहरामध्ये. कोणत्या शहरामध्ये? दरभंगा या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. शॉर्टमध्ये आहे महत्त्वाची माहिती, लक्ष द्या माहितीकडे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील दरभंगा येथे एम्सची पायाभरणी केली. तर यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, आयुष ब्लॉक, मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज आणि निवासी सुविधांचा समावेश असेल. यानंतर यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यभरात 12,100 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केलेली आहे. यानंतर मित्रांनो 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे. हा प्रश्न आपण सरावासाठी घेतोय कारण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्नाकडे लक्ष द्या. अलीकडेच IPS संजय वर्मा खालीलपैकी कोणत्या राज्याचे नवीन DGP बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आपल्या महाराष्ट्र राज्याचे. कोणत्या राज्याचे? महाराष्ट्र या राज्याचे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर महाराष्ट्र सरकारने संजय वर्मा यांची राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणजेच DGP म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर ते महाराष्ट्र केडरचे 1990च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. यानंतर त्यांनी रश्मी शुक्ला यांची जागा घेतली. तर 1988च्या बॅचच्या IPS अधिकारी त्या राज्याच्या पहिल्या महिला DGP होत्या. यानंतर आपण महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजधानी मुंबई आणि सध्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन आहेत. आणि राष्ट्रीय उद्यान तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान. यानंतर आपण महाराष्ट्राविषयी चालू घडामोडी देखील पाहून घेऊयात मित्रांनो. भारताच्या GDP मध्ये हे राज्य सर्वात मोठे योगदान देणारे ठरलेले आहे आणि नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. आणि भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवण बंदराचे महाराष्ट्रामध्ये उद्घाटन झालेले आहे. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रामध्ये विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन देखील केले आणि सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. आणि महाराष्ट्र हे FDI मिळविणारे सर्वात मोठे राज्य देखील आहे. यानंतर इतर काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात आपण महाराष्ट्राविषयी. तर वार्षिक माइंडफुलनेस इंडिया समिटची 3री आवृत्ती मुंबईत 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी झाली आणि महाराष्ट्राने देशी गायींना राज्यमाता म्हणजेच माता ही पदवी दिलेली आहे. असा दर्जा कोणत्याही प्राण्याला देण्याची ही पहिलीच वेळ आहे. यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी
महाराष्ट्रातील नागपूर येथे नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग 44 वर ऑक्सिजन बर्ड पार्क अमृत महोत्सव पार्कचे उद्घाटन केले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरावती महाराष्ट्र येथे PM मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन आणि परिधानाचे उद्घाटन केले. यानंतर पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र सरकारच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभ केला. यानंतर शेवटचा पॉइंट तर पंतप्रधान मोदींनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना लॉन्च केलेली आहे. यानंतर मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, 2024 चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.